सरकार मराठा आरक्षण संदर्भात नवीन जी.आर. काढण्याची तयारीत आहे अशी माहिती समोर येते, कारण कुणबी प्रमाणपत्राला सुलभता देण्याची शक्यता आहे। सरकार मराठा आरक्षण संदर्भात नवीन जी.आर. काढण्याची शक्यता वर्तवली जाते। ज्या मराठा बांधवांना कायद्याने कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते त्यांना ते मिळण्यासाठी सुलभ प्रणाली आणली जाणार अशी सूत्रांची माहिती आहे। गावातील नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्र धारक नातेवाईक यांचे प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरले जाणार। सरकारनं तयार केलेल्या मसुद्याला आज अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत जोडले जात आहेत। भाग्यश्री, दोन महत्त्वाच्या बातम्या आपण पाहतोय। एक तर मराठा आरक्षण उपसमितीची आज बैठक होणार आहे पुन्हा एकदा, आणि दुसरीकडे खरं तर महत्त्वाचा निर्णय समोर ते सरकारने तयार केलेल्या मसुद्याला आज अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच आपण जर बघतोय तर जरांगे उपोषण आहे ते कंटिन्यू चालू आहे आणि त्यांचे आंदोलक जे आहेत ते प्रमाणात मुंबई शहरामध्ये दाखल झालेले आहेत। आजचा त्यांच्या उपोषणाचा खरं तर 5वा दिवस आहे आणि जर आपण बघतोय तर जे बोजवारा आहे वाहतुकीचा तो उडालेला पाहायला मिळेल, पण याच पार्श्वभूमीवर सरकार देखील कुठेतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो। ज्या दिवशी जरांगे आले त्याच्या दुसऱ्या दिवशी सरकारने पाठवलेले होते, मात्र बोलणार नाही त्यांचा याच्या काही सगळ्यांची समस्या नाही अशा पद्धतीची भूमिका जरांगे घेतलेली होती। मात्र एकीकडे जर बघितलं तर त्या संदर्भातल्या ज्या बैठकी होत्या त्या विखे पाटील, गिरीश महाजन आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्यामध्ये चालू असल्याचं पाहायला मिळते। एक मसुदा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे अशी माहिती आहे सध्या तरी। त्या मसुद्यामध्ये एकंदरीत जर बघितलं तर त्या मसुद्यात नमूद करण्यात आलेलं आहे की ज्या मराठा बांधवांना कायद्याने कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते त्यांना ते मिळण्यासाठी सुलभ प्रणाली आणली जाण्याची शक्यता आहे। गावातील नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्र धारक नातेवाईक यांचे प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरले जाऊ शकते आणि सरकारने तयार केलेल्या मसुद्याला आज अंतिम स्वरूप जे आहे ते दिले जाण्याची देखील शक्यता आहे। या संदर्भात विखे पाटलांना विचारलं होतं की तुम्ही हे सगळं मनोज जरांगे पाटलांशी जाऊन बोलणार का, त्यांच्याशी चर्चा करणार का, मात्र यावर विखे पाटलांनी असं सांगितलेलं होतं की ते चर्चा केल्याशिवाय आणि संबंधितांशी बोलल्याशिवाय मी सांगू शकत नाही की ही गोष्ट जरांगेंना सांगायची की नाही ते। मात्र एकंदरीत जर बघितलं तर आज देखील बैठकीचा सिलसिला जो आहे तो सुरूच राहणार आहे शासन दरबारी। आणि आज खरं तर आपण बघतोय की मंगळवार आहे, कॅबिनेट असते, मात्र आजची कॅबिनेट देखील होणार नाहीये। या सगळ्यानंतर एकतर गणेश उत्सव सुरू आहे, त्यातच आज गौरी गणपतीचं विसर्जन आहे आणि त्यात दुसरीकडे मराठा आंदोलकांनी आरक्षणासाठी ठिय्या मांडलेला पाहायला मिळतो। या सगळ्यामुळे एकंदरीतच आज काही कॅबिनेट होणार नाहीये, मात्र या बैठका ज्या आहेत त्यांचा सिलसिला जारी राहणार आहे, सुरू राहणार आहे। आणि आज नेमकं त्यामध्ये मसुद्यामध्ये अंतिम काही होतंय का आणि ते सगळे विखे पाटील किंवा जी शिंदे समिती आहे ती जरांगेंना भेटायला येणार का हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। निश्चित। धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।